तर आज आरतीचा 48वा भाग चालू होणार आहे. 48, 49, 50 आणि त्यामध्ये आपल्याला जेवढं जमेल तेवढंच आपण करतो आरती दररोज घरामध्ये. तर आज रायगड यात्रा सफल झाली आपली. गणपती 11पैकी 7 बुक झाले, अजून 4 बुक करायचे राहिले, कारण की ते तिकडच्या पसंतीशिवाय आपल्याला करता येत नाही. ओके. आणि व्हिडिओ जिवंत व्हिडिओ पाठवलेत मी तुम्हाला सगळ्यांना. तर आता आपण पुढे जाऊया. 65 पानावरती 48 विधान. आरक्तवर्ण तनु दिव्य कांती, पद्मनेत्र ज्याचे जगी सूर्यदीप्ती, अनंत कोटी तेजेरती हा उदेला, पूर्णानंद श्री गुरुम्यात देखियेला, अनंत गर्जा जगी तोची पाहे शोभती, वरदकर द्वेची पाहे सदस्य तो परिमिती, वेदा गमेना नीती असेच वदना वदती या पूर्णधाम, देहकमंडलो करी त्या बराहो, नामे जयाचा काळ घाबराहो. त्रिताप. आणि माहितीमध्ये आपण राजकारणातले विषय यासाठी घेतले की परमेश्वराला दया येऊन परत मनुष्य प्राणी हा स्वतःच्या पायावर उभा राहून तो करुणाविरहित आणि आरोग्यवान जीवन जगला पाहिजे, हे असे आपले अजरामर प्रयत्न असतात. म्हणजे गोपाळ गणेशकर आगरकर यांचं जे रूप आपल्याला दिले दत्तात्रेयांनी, ते आपल्याला पूर्ण करावं लागत आहे. हरी भवतापवारी भक्ता वेळ जो जगात तारी, आरक्तवर्ण तनु दिव्यकांती, पद्मनेत्र ज्याचे जगी सूर्यदेवती, आनंद बदनी मितहास्य पाहे, पाहू जयाते करीती तपाहे, सगुण रूप जगी हाची झाला, श्री गुरुस्वामी म्हणती जयाला, देखून याते जगी धन्य झाली, त्याच्या पदीचे सदा निवाली, व्यापुणी भुवन स्थिर हा चरांचे, वेगळाच आहे म्हणती दयाले, ज्याच्या भक्तीने जाणे हे विश्व झाले, त्या नेनती वेद येथून झाले, निराकार वस्तू मुनी हेच पाहती, पाहता जयाते न लवले लवेची पाती, पाहुणी याते जनमुक्त वारे, आनंदवानी परिहित घ्यारे. तर आपली कशी आहे रामभाऊ, भक्ती सत्य असल्यामुळे आपल्याला परमेश्वर इतका प्रसन्न झाला की ओव्हर प्रसन्न झाला आपल्याला. आणि तिकडे मोठे मोठे चमत्कार झाले रायगडच्या इकडे, तर ते माझ्यासाठी खूप मोठे चमत्कार होते. त्याची व्याख्या मला मुखाने करता येत नाही, कारण की स्वामी काय परीक्षा घेत आहेत किंवा परमेश्वर काय परीक्षा घेतो आहे, त्याच्यात साधू संतसुद्धा त्यांची लेकरं असतात. एवढं अगाध ज्ञान या जगात आहे. आता आपण चालू करूया श्रीकृष्ण भगवंताचा मध्ये 158 ओवीमध्ये परत जाऊया. त्याच्यामध्ये पान क्रमांक 158, ओवी क्रमांक 114 आपण. प्रताप तुझा असे गाडा, तू आमचा सखा रे सवंगडा, आम्हा अंतकाळीचा परी कार्य दैत्यावरा, तुझीने होईल आकासुरा, वैरी मारून माही विरा यश घेऊन यावे, मग वस्त्रे अलंकार आदरे, विडा तिथला राजधरे, रहासी वधूने आदरे, सभा नमस्कारिली, तो घोर सर्प रूपंधरू, कंसे धाडीला अधासुरू, तो गोकुळी नंद कुमरू काय करिता झाला, वस्ते चारा वृंदावना निघता झाला यादव राणा, सर्व शृंगार केला झाला, पोष गोपवेशाचा सुंद सावळा, जगजेठी मिरवे विचित्रा धातूची ओटी, मोतिया मोर पिसाचे वेटी, मिरवे माता कैसू विरंगुंठी, गोपाळा रुळती मिळवे नंदबाळा, वन पुष्पाची माळा साजती कंठी, कासे पितांबर परवा, खांदावरी पोटा मिरवे देवा, करी मोहरी गजई पावा, सिंगे गोपाळे त्राटीला, तोडरी दैत्याची बाहुली चरणी, रुळत बांधिली मग वासुरीची, वनमाळी निघती झाले, समग्र गोकुळीचे गोळ करुणी वस्तांचा मेळ, अखिले मिळले सगळं गोपाळ राहे, मग थोवा करुणी श्रीहरी निघाले सिंगांच्या गजरी, पावे तारपीत मोरी झेलित रांगा, तिने नादे गरजे गगन विमानी पाहो ठेले सुरगण देवी, अमरावती पूर्ण आकारली वरी, दर्शन आनंदले देवा, कौतुके पाहती सर्वा, दुदंबी नादे वर्षावा केला महापुष्पी, नवलक्ष नंदांची या संख्या नाही, गोकुळ्याच्या पंथी चालता दाटल्या नाही मार्ग, म्हणून गोपाळ या फुलाले कळप केले वेगळाले, मग मारती चालत झाले पाळये, यमुनेची साडवाळातून हरित, एकामेका पुढा निघाले चारित,
एक कृष्ण सन्निध चालत नाना छंदे, एका ओटी चंदनानीच्या, एका ती पिठाच्या धातूच्या, एक करताप चर्चेती सावळ्या कस्तुरी. भाकत मात्र थोर पिसावी वेठी, रत्न अलंकार गुमटी, एका मुक्ताफळे हरकंठी पान आनवत, पुष्पमाळा उडवतावी ती ठाई ठाई, टाळ घोळ मृदांग घाई, दैत्य विभांड पवाडे पायी गाती कृष्णाचे, एक गाती नाचती सरिते, एक कुंजत व्यंगम के जैसे, एक उडती वानरा ऐसे करीते बहुकारू, एक दावीसी हंस चाली, एका ती तुरगती लवायली, एका नाना लपवेली गाता ती देवापुढे, एक बोतरुणी ओजे दाविता ती सुतुरंग झुंजे, एक मयूर गती नोजी भुजे नाचता ती, एक सिया नाना वितकुळा, धावणी रिजविती गोपाळा सेवा भावे स्वामी सळा, पसाव मार्ग पाहती, असो तो वाघासुरा, तो कंसे धाडीला महावीरो, तो सर्प रूपे पर्वतकारू राहिला वृंदाव,